नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेलाच आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-केवायसी केली जात आहे आणि याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत की ज्यांचे वडील हयात नाही आहेत, पती हयात नाही आहेत, तर यांनी काय करायचं? सध्या ई-केवायसीसाठी दिवसभरामध्ये ई-केवायसी ट्रॅफिक जाम होत आहे। त्यामुळे ॲक्युरेट कोणती वेळ आहे की यावेळी आमची ई-केवायसी होईल, तर या संदर्भात आपण 100% खात्रीशीर माहिती देणार आहोत। तर ई-केवायसी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची वेळ संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो। दिवसभरामध्ये साधारणतः सकाळी पहाटे साधारणतः 5:30 पासून ते सकाळी 7च्या दरम्यान जर ई-केवायसी केली तर शक्यतोच प्रॉपर होण्याची शक्यता आहे। परंतु सकाळी पहाटे लवकरात लवकर जेवढी ई-केवायसी कराल त्यावेळी ट्रॅफिक कमी असल्यामुळे ई-केवायसी होते। परंतु दिवसभरामध्ये जर तुम्ही ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळेल। वारंवार तुम्हाला प्रयत्न करावा लागतो। यापैकी एखादा प्रयत्न सक्सेसफुल दिवसभरामध्ये होण्याची शक्यता आहे, अन्यथा ट्रॅफिक जाममुळे OTP जातो। पण लक्षात घ्या की व्हेरिफिकेशनचा टॅब पोर्टलवरती उपलब्ध होत नाही। आणि याच्यानंतर दुसरी वेळ म्हणजेच रात्री 11 नंतर उशिरापर्यंत तुम्ही ई-केवायसी करू शकता, मध्यरात्री सुद्धा करू शकता। पण लक्षात घ्या की रात्री नंतर सकाळी पहाटेपर्यंत ट्रॅफिक कमी असल्यामुळे ई-केवायसी होते। दिवसभरामध्ये साईट सर्व्हर प्रॉब्लेम, ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम असल्यामुळे ही ई-केवायसी होत नाही। त्यामुळे अनेक व्हिडिओज येतील की ई-केवायसीची वेबसाईट प्रॉपर सुरू झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिवसभर ट्रॅफिक जामचाच प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे काही लाडक्या बहिणींचं पहिलं आधार OTP आहे ते व्हेरिफिकेशन झालेलं आहे, वडिलांचं किंवा पतीचं व्हेरिफिकेशन बाकी आहे। त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही ई-केवायसी करू शकता, जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम होणार नाही। साधारणतः 1 ते 2 वेळा तुम्हाला ट्राय करावं लागेल, त्यानंतर OTP येऊन तुमची ई-केवायसी होणार आहे। तर अशा प्रकारे ही आत्ताची ही महत्त्वाची माहिती आहे। आणि याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगत आहोत। तर पोर्टलवरती अशा प्रकारचं ऑप्शन आले नाही आहे किंवा पती किंवा वडील हयात असतील यांच्या संदर्भातलं कोणताच ऑप्शन आले नाही आहे। त्यामुळे अशा पात्र लाडक्या बहिणींना आम्ही एकच विनंती करतो, तर पहिला तुमचा आधार नंबर टाकून जी OTP प्रोसेस करण्याची पहिली त्याला म्हणतात पार्शली व्हेरीफाय आहे, तर ते तुम्ही करून घ्या। कारण का सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पार्शली व्हेरीफाय देखील होणं गरजेचं आहे। पार्शली व्हेरीफाय जर तुम्ही करून घेतलं तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई-केवायसीच्या पोर्टलवरती जायचं आहे, तुमचा रजिस्टर आधार नंबर त्यानंतर कॅप्चा टाकून OTP जनरेट करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जर OTP आला तर तो सबमिट करायचा आहे। सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड जर OTPच्या माध्यमातून सबमिट झालं तर तुमचं पार्शली व्हेरीफाय होणार आहे। ही प्रोसेस मात्र तुम्ही करू शकता, तरी एवढं तुम्हाला करायचं आहे आणि थांबायचं आहे। अजून तरी पोर्टलवरती या संदर्भात पुढचे जे टॅब आहेत ते उपलब्ध झाले नाही आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांनी हा ऑप्शन वापरू शकता आणि हा ऑप्शन वापरूनच तुम्ही ई-केवायसी पार्शली ई-केवायसी करून ठेवायची आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।